चला, उत्पत्ती एकादशीच्या कथेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. ही केवळ एक तिथी नाहीये बरं का. ही कथा आहे एका महान शक्तीची, जी थेट भगवान विष्णूंच्या शरीरातून जन्माला आली, आणि तेही तेव्हा जेव्हा देवांना मदतीची गरज पडली. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मूर नावाच्या एका राक्षसानं देवांना अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. इतकं की त्यांना थेट विष्णूंकडे मदतीसाठी जावं लागलं. आता विष्णूंनी अनेक वर्षे युद्ध केलं, पण त्यांनाही विश्रांतीची गरज भासली, आणि इथूनच कथेला एक वेगळं वळण मिळतं. आता दुसरी गोष्ट जी या कथेचा अगदी महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे बघा, मूर राक्षस झोपलेल्या विष्णूंवर हल्ला करायला आला, आणि त्याच क्षणी एक चमत्कार झाला. थेट विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. आणि तिसरं, त्या देवीनं मूर राक्षसाला अगदी सहज हरवलं. हे बघून भगवान विष्णू खूप प्रसन्न झाले. त्यांनी त्या देवीला एकादशी असं नाव दिलं, आणि एक वचनही दिलं की ज्या दिवशी तिचा जन्म झाला, म्हणजे उत्पत्ती एकादशीला, जो कोणी उपवास करेल त्याची सगळी पापं नष्ट होतील. म्हणूनच उत्पत्ती एकादशी म्हणजे फक्त एक उपवास नाही, तर वाईटावर मात करणाऱ्या दैवी शक्तीचा उदय आणि भगवंताच्या कृपेचे ते प्रतीक आहे.